महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा भाग बघत असताना महाराष्ट्राविषयी माहिती बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र हे राज्य भारतातील एक प्रगत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य आहे. महा म्हणजेच महान आणि राष्ट्र म्हणजे देश किंवा राज्य असा अर्थ घेतला तर या शब्दापासून विशालता, या राज्याची विशालता साक्ष देत आहे. महाराष्ट्र राज्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण बघत असताना आपल्या असं लक्षात येईल, भौगोलिक रचनेमध्ये या राज्याची राजधानी मुंबई आहे आणि ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी म्हणून नागपूर या शहराला ओळखल्या जाते. या राज्यामध्ये लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 2026चा जर अंदाज लक्षात घेतला तर राष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जवळपास जगामध्ये 8.30 अब्ज लोक राहतात. त्यातच भारतामध्ये 101.47 अब्ज लोक राहतात. याचा अर्थ 17.79% लोक, जगातील 17.79% लोक या भारतामध्ये राहतात. आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्य हे अत्यंत मोठं राज्य म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी लोकसंख्या ही 12.93 कोटी म्हणजे 13 कोटीच्या आसपास ही लोकसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. भारताच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर 9.3% लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये राहते. याचबरोबर स्त्री आणि पुरुषांची संख्या किंवा पुरुष आणि स्त्रियांची संख्या जर विचारात घेतली तर महाराष्ट्रामध्ये 12.93% लोकसंख्येपैकी अंदाजे 6.73 कोटी पुरुष आहेत आणि स्त्रियांची संख्या ही 6.20 कोटी इतकी आपणास निदर्शनास येते. महाराष्ट्र राज्याचा विचार जर केला तर नागरीकरणाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील नागरीकरणाचा वेग हा इतर राज्याच्या तुलनेत अधिक दिसून येतो. जवळपास 45% लोकसंख्या ही शहरात राहते. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आम्हास दिसते. प्रमुख शहरामध्ये पुण्याची लोकसंख्या विचारात घेतली तर 77.06 एवढी लाख लोकसंख्या आपणास दिसते. एकट्या मुंबई शहराची 2.25 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे. नागपूर शहराची 32.37 लाख लोकसंख्या आपणास दिसते. तर नाशिक शहराची 24.08 लाख लोकसंख्या आपणास दिसते. लोकसंख्येचा विचार करत असताना ज्याला आपण प्रजनन दर असं म्हणतो, टोटल फर्टिलिटी रेट, महाराष्ट्राचा प्रजनन दर 1.56 पर्यंत खाली आला आहे, जो लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या 2.1 पेक्षा कमी आहे. त्यानंतर कार्यरत लोकसंख्या जी आहे 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या, ज्याला आपण वर्किंग एज पॉप्युलेशन असं म्हणतो, सध्या वाढत असून ती 67.3% पर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक जे आहेत, राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येतही वाढ झाली असून 13.1% पर्यंत ती पोहोचली आहे.
तुम्हाला एखाद्या विशिष्ट शहराची किंवा जिल्ह्याची अधिक माहिती जर आपणास हवी असल्यास ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये साधारण 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे जन्मदर. भारतामध्ये जन्मदर आहे 12.4 आणि त्यात महाराष्ट्राची तुलना जर केली तर 16.0 इतका जन्मदर आपणास दिसून येतो. मृत्यूदराचा जर विचार केला तर 6.1 भारतामध्ये मृत्यूदर आहे आणि तुलनेमध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तो थोडा पॉइंटमध्ये जास्त दिसतो, तो आहे 6.4. आणि अभ्रक मृत्यूदराचा जर विचार केला, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जर विचारात घेतला तर प्रति 1000 जिवंत जन्म जे आहेत ते भारतामध्ये 21 आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा जो दर आहे तो 25 इतका दिसून येतो. म्हणजे 1000 व्यक्तीमागे जिवंत जन्म घेणाऱ्यांची संख्या ही 21 आहे आणि महाराष्ट्रामध्ये तीच संख्या 25 आहे. धन्यवाद.